नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रभाकर गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा शहर सचिव। आता आम्ही जिथे उभे आहोत ही जागा आपल्या सर्वांना जर माहिती नसेल तर मी सांगतो तुम्हाला। आता आम्ही मुंब्रादेवी कॉलनीमध्ये सद्गुरुनगर इथे उभे आहोत आणि ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग त्या माणसाची आहे जिथे एक दोन दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की आमचे जे किरण नकाशे आहेत त्यांनी सन्माननीय राजसाहेबांबद्दल आणि उद्धव साहेबांबद्दल ज्यांनी आक्षेपार्ह विधानं केली होती त्याला जो चोप दिला होता तो व्यक्ती जिथे राहतो दिव्यामध्ये तिथे आम्ही उभे आहोत। आज हा व्हिडिओ आम्ही बनवण्याचं कारण फक्त इतकंच आहे की आम्ही गेले 2 दिवस जे व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये त्याचं कुटुंब ज्या पद्धतीने सांगतंय की मनसेने आमच्या मुलाला मारलं वगैरे या सगळ्या गोष्टी सांगताय आणि काही जी लोक आहेत जी त्याची बाजू घेऊन सांगतात की मनसेने मराठी माणसाला मारण्यासाठी हे केलेलं आहे। तर तो जो माणूस आहे तो अत्यंत विकृत माणूस आहे, पण त्याचबरोबर हे जे कुटुंब आहे म्हणजे जी त्याची आई आहे किंवा त्याचे वडील आहेत या कुटुंबाची जी माहिती आहे ही आमच्यापर्यंत आली होती आणि ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला। आज आम्ही त्या बिल्डिंगमध्ये आलो होतो आणि त्या बिल्डिंगची जी लोक आहेत बऱ्याच लोकांशी आम्ही बोललो, इथले ज्यांनी या बिल्डिंगचं बांधकाम केलं त्यांच्याशी बोललो। तर त्या फॅमिलीबद्दल जे आहे संपूर्ण बिल्डिंगमध्ये म्हणजे आज समजा 70 रूम या बिल्डिंगमध्ये आहेत, संपूर्ण बिल्डिंगपैकी फक्त एक रूम सोडला म्हणजे त्यांची जी इथे दादागिरी चालते ती या प्रकारची चालते की हे 69 रूम हे त्यांच्या विरोधात बोलायला सुद्धा तयार नाहीये। जे काही लोक आमच्याशी खासगीमध्ये बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की आज समजा तुम्ही ही बिल्डिंग बघताय, या बिल्डिंगला यायला जायला हे 2 गेट आहेत, एक समोर गेट आहे आणि एक हा या बाजूला गेट आहे। त्याची दहशत एवढी आहे या फॅमिलीची की त्यांनी समोरचा जो गेट आहे तो गेट बंद करून ठेवलेला आहे। तिथून ते संपूर्ण सोसायटीच्या 69 रूम मधल्या कुठल्याही माणसाला यायला देत नाहीत। जो व्यक्ती तिथून येतो जातो त्यांच्याशी ते भांडण करतात, त्यांना शिवीगाळ करतात, त्यांना मारहाण करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये खोट्या तक्रारी करतात। आज जेव्हा आम्ही लोकांशी बोललो तेव्हा लोकांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ही फॅमिली जी आहे ती त्रास देते, ज्याच्यामध्ये मग मेंटेनन्सचा विषय असो किंवा एखादं कोणी जर जात असेल तर जाणाऱ्याला शिवीगाळ करणं असेल, अत्यंत अवाच्य भाषेमध्ये हे संपूर्ण कुटुंब जे आहे हे सर्व लोकांना त्रास देत असतं। आज ज्या बिल्डिंगमध्ये ते राहत आहेत त्या बिल्डिंगमधल्या लोकांना जर असा त्रास होत असेल तर तुम्ही विचार करा की ज्या पद्धतीने तो माणूस यूट्यूब आणि फेसबुकवरती अशी व्हिडिओ बनवून सन्मान्य राजसाहेबांना किंवा उद्धव साहेबांना अशा जर पद्धतीच्या शिव्या घालत होता तर तो किती विकृत दर्जाचा। आणि हे संपूर्ण जे फॅमिली आहे जे दाखवलं जात आहे की एक इनोसंट फॅमिली आहे, त्याला मारलं किंवा त्याला अशा पद्धतीने मारायला नको होतं, पण जर समजा तुम्ही इथे आलात तर तुम्हाला कळेल की ही संपूर्ण फॅमिली ही त्याच पद्धतीची आहे, त्यांची मानसिकता ही तशीच विकृत आहे। अशाच पद्धतीने ते सर्वांना शिवीगाळ करत असतात, सर्वांना मारहाण करत असतात, सर्वांवरती खोट्या केसेस दाखल करत असतात। त्यांना कोणत्या राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे म्हणे असं ते बोलतात की त्यांना राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे त्यामुळे ते त्यांच्यासाठी फोन करून सगळ्या गोष्टी करतात। मला त्या राजकीय नेत्यांना ही विनंती करायची की एकदा ही जी फॅमिली आहे ही लोकांना कसा त्रास देते हे तुम्हीही येऊन इथे बघणं गरजेचं आहे। जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्ही, मला वाटत नाही की पुन्हा त्या फॅमिलीच्या सपोर्टमध्ये कधी कोणाला कॉल कराल आणि कोणाला सांगाल की या फॅमिलीला त्रास देऊ नको म्हणून। या व्हिडिओच्या माध्यमातून या फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड होतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला। बाकी कोर्ट आणि पोलीस खातं जे आहे ते त्या पद्धतीची कारवाई करेलच। समोर तुम्ही बघू शकता हा गेट आहे तो लॉक करून ठेवलेला आहे, ठीक आहे। कुठलंही काम जे आहे ते या सोसायटीमध्ये ती फॅमिली होऊ देत नाही, सर्वांना शिवीगाळ करणं मारहाण करणं हेच त्यांचं काम असतं। अशा लोकांच्या विरोधामध्ये जर समजा आज खरं तर मी जेव्हा काही लोकांशी बोललो तर त्यांना आनंद झाला की कोणीतरी ही हिंमत केली आणि त्यांना हा धडा शिकवण्याचा प्रयत्न केला। मनसे ही नेहमी चांगल्या गोष्टींच्या विरोधात कधीच बोलत नाही, जी वाईट गोष्टी त्यांच्या विरोधात बोलते। एखादा व्यक्ती सन्मान्य राजसाहेबांबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल बोलला तर तो मराठी असेल किंवा परप्रांतीय असेल त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, मग तो कोणी असेल तरी आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवणार। नकाशे जे आहेत त्यांनी हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही दिव्याचे सर्व महाराष्ट्र सैनिक त्यांचं अभिनंदन करतो, संपूर्ण महाराष्ट्र तुमचं अभिनंदन करतो। हे बिल्डिंगवाले जे आहेत ते सुद्धा तुमचं अभिनंदन करत होते की तुम्ही जे केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आम्ही या गोष्टीसाठी सोबत राहू।